दादा व्हेज थाळी कितीला? 300 रुपयाला. 300 रुपये. आणि राईस प्लेट? 180 रुपये. दादा नुसतं चपाती भाजी मिळेल का? होय मिळेल की. किती? 70 रुपये. बरं द्या दादा. बसा. सोडून तुला मातीला तू जाग उजाडू दे आज साकड हे अहो दादा वावरातून डायरेक्ट किती आणली पा. अरे बाबा तुझं पण बरोबर आहे, पण माझ्याकडे जो माल शिल्लक आहे मी त्याचं काय करू? अहो दादा मी लय असं आलो बघ तुमच्याकडे. अहो अशा शेतकऱ्यांनी धरलंच नाही पाहिजे. अहो पण दादा. अरे दादा परवा दिवशी 30 ला विकले, काल 20 ला विकले, आज 10 ला कोणी विचारे ना. अहो दादा तुमचं बी बरोबर आहे, पण एवढं मोठं कॅरेट आहे. अहो दादा एवढं कशाला? अहो दादा पण एवढं द्यायचं नव्हतं. अहो दादा एवढे पैसे नाही हो माझ्याकडे. ते नाही, पण तू कुठले आणि इकडे कस काय? अहो आम्ही डोंगर गावचे भाजी विकायला आलो होतो. म्हणलं भाजीला चांगला भाव आहे, पण कुठलं काय आधीच त्यात या पावसात नुकसान झालंय. अहो पण कुठलं काय नुसतं 400 रुपये मिळालं. मागच्या 1-2 हॉटेलमध्ये विचारलं ते लयच भाव सांगायला लागले. तुम्ही भाजी पोळी 70 रुपयात देतात म्हणते, म्हणून बसलो लगेच जेवायला. अहो 200-300 रुपये जेवण्यासाठी घालायला एवढे पैसे नाही हो शेतकऱ्याकडं. तुमचं बरोबर आहे. हो अहो इथं जेवायला 200-300 रुपये घालेपर्यंत तेवढाच घरातला खर्च बघतोय. आणि ते ना हे असू द्या तुम्हाला. अहो हे कशाला? अहो राहू द्या. आणि याचे किती द्यायचे? हो आज तुम्ही आमच्या पोटात 2 घास घातले, आम्ही 4 घास घालू. अहो माझं ऐकून तर घ्या. अहो दादा गरीबाची चेष्टा करताय वय. मी तुम्हाला चपाती भाजी द्या म्हणलं, तुम्ही राईस प्लेट दिलीस ना. अहो नाही. कसं आहे दादा, अजून या शेतकऱ्याला कोणी ओळखलंच नाही बघा. चला येतो.